नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। कलगीतुरा समाज उन्नती मंडळाचा परंपरागत मांड ब्रीद पूजन सोहळा संपन्न। महाराष्ट्रात लोककलांची प्राचीन परंपरा आहे। काळाच्या वेगात अनेक जुन्या गोष्टी मोडीत निघत आहेत। अशा वातावरणात आपल्या परंपरेचा वारसा जतन करून पाहणारे कलगीतुरा समाज उन्नती मंडळासारखे कलासक्त मंडळी पाहावयास मिळतात। गुरुशिष्य परंपरेचा व गौरवशाली वारसा, शाहिरी कलेची अमूल्य परंपरा आणि पूर्वजांनी दिलेल्या सांस्कृतिक ठेवा जतन व संवर्धन करण्याचे कार्य कलगीतुरा समाज उन्नती मंडळ मुंबई ही मातृसंस्था गेल्या अनेक दशकांपासून निष्ठा आणि भक्तिभावाने पार पाडत आहे। या परंपरेनुसार नारळी पौर्णिमेच्या पावन दिवशी दरवर्षीप्रमाणे गुरुशिष्य सागरी मांड ब्रीद पूजन सोहळा यावर्षी देखील कुणबी ज्ञातिगृह वाघे हॉल परेल या ठिकाणी मंगलमय वातावरणात डप, तुणतुणं, ढोलकी, टाळ या संगीताच्या गजरात अनेक शाहीर, वस्ताद, हितचिंतक व चिठ्ठी मालक मान्यवरांच्या उपस्थितीत अत्यंत भक्तिभावाने पार पडला। या सोहळ्यात गुरुजनांनी आपल्या कृपा आशीर्वादातून नव्या शिष्यांना दीक्षा देऊन शाहिरी परंपरेचा दिवा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवला। गुरुशिष्य नात्याचा हा पवित्र संस्कार केवळ कलावंत घडवणारा नाही, तर संस्कार, निष्ठा आणि परंपरेची अखंड ज्योत प्रज्वलित ठेवणारा आहे। मंडळाचे सरचिटणीस श्री संतोष धारशे यांनी मान्यवर आणि शाहीर मान्यवरांचे स्वागत करून ब्रीद पूजन आणि सागरीत मांड यांची माहिती दिली। या कार्यक्रमाला अभयदादा सहस्त्रबुद्धे, समन्वय समिती अध्यक्ष रवींद्र मटकर, नमन लोककला अध्यक्ष, कुणबी समाजोन्नती संघ सरचिटणीस श्री कृष्णावने, चिटणीस श्री संजय उमासरे, शाहीर रामचंद्र घाणेकर आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली। या सोहळ्यात डफावरील शाहिरी सुरेश ऐनारकर, मधुकर पंधेरे, पांडुरंग देवळेकर, उमेश वाजे, अनंत चिले, अनंत कुळे, चंद्रकांत थोपट तर ढोलकीवर साथ सुरेश चिबडे, दामोदर गोरिवले यांची लाभली। या पवित्र सोहळ्याला कलगीतुरा समाज उन्नती कार्यकारी मंडळ अध्यक्ष सुरेश ऐनारकर, उपाध्यक्ष सुरेश चिबडे, सरचिटणीस संतोष धारशे, सचिव सुधाकर मास्कर, सचिव दिलीप नामे, खजिनदार सुरेश कदम, सदस्य अनंत तांबे, अनंत मुंगळे, सत्यवान यादव, दामोदर गोरिवले, दीपक महादे, निलेश जोगळे, संतोष पारदले, उदय दंडने उपस्थित राहिलेल्यांपैकी चिठ्ठी मालक, शाहीर व हितचिंतक या सर्वांचे आभार व्यक्त केले। हा सोहळा फक्त पूजा अर्चनेपुरता मर्यादित नसून तो गुरुशिष्यांच्या नात्याचा उत्सव, कलेच्या निष्ठेचा संकल्प आणि मातृसंस्थेच्या वारशाचा अभिमान आहे। या दिवशी झालेला प्रत्येक क्षण शाहिरी परंपरेच्या सुवर्ण नोंदवण्यासारखा आहे, असे मत मंडळाचे सरचिटणीस संतोष धारशे यांनी व्यक्त केले। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मितेश नवलेंसह तृप्ती भोईर, महाड।